टपरीसारखा कडक मसालेदार चहा पिण्याची इच्छा होते, मग फक्त 5 मिनिटात घरच्या घरी तयार करायचा फक्कड मसालेदार चहा. बहुतेकांची सकाळची सुरुवात ही चहानेच होते. एका घोटात तरतरी देणारी फक्कड चहा असेल, तेही पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यात तर गोष्टच वेगळी. म्हणूनच आज मी तुम्हाला टपरीवाल्यांकडे जसा मसालेदार दाटसर चहा बनवण्याची योग्य पद्धत, ज्यामुळे त्याला एक वेगळी चव येते जी घरी कधीही येत नाही. बहुतेकांनी टपरीवरचा चहा एकदा तरी प्यायलाच असेल. घरचा चहा आणि टपरीवरचा चहा यामधला फरक त्यांना नक्कीच माहिती असेल. घरामध्ये घरात चहा बनवतो तेच साहित्य वापरायचे आहे, परंतु बनवण्याची पद्धत मात्र वेगळी असली की यामध्ये फार मोठा फरक पडतो. हीच पद्धत मी तुम्हाला दाखविणार आहे, त्यामुळे अगदी टपरीवरचा चहा तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. पावसाळ्याचे दिवस असो की हिवाळ्याचे, फक्त साधा चहा न बनवता टपरीवर जसा मिळतो तसा दाटसर मसालेदार चहा कसा बनवायचा ते लगेचच बघूया. नमस्कार, मी अनिता's किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. चला मग चहाला सुरुवात करूया. टपरीवर मिळतो तसा फक्कड मसालेदार चहा बनवण्यासाठी गॅस चालू करून गॅसवर मी एक पातेलं ठेवलं आहे. पातेला शक्यतो पितळाचे असेल तर अत्युत्तम, नसेल तर स्टीलचे सुद्धा वापरू शकता. यामध्ये आता आपल्याला सुरुवातीला पाणी घालायचे आहे. तर आज मी इथे तुम्हाला 3 कप चहा कसा बनवायचा त्याचं अचूक प्रमाण सांगणार आहे. त्यासाठी तुमच्या घरामध्ये जो कप उपलब्ध आहे, ज्या कपाने तुम्ही चहा पिता त्या कपाने आपल्याला 2 कप पाणी घ्यायचं आहे. आता तुम्हाला वाटेल 3 कप चहासाठी 2 कप पाणी, यामध्ये अजून दूध येईल, काळजी करू नका. चहा अजिबात पातळ होणार नाही. अगदी अचूक प्रमाण आणि योग्य पद्धत तुम्हाला मी इथे सांगणार आहे. तर आता हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. आपण नेहमी काय करतो, पाणी न उकळतच त्यामध्ये साखर, चहा पावडर घालतो. तर तसं करायचं नाही. सर्वात आधी आपल्याला पाण्याला छान अशी खळखळून उकळी आणायची आहे. इथे सर्वात महत्वाची आणि पहिली टीप हीच आहे, ती म्हणजे पाणी उकळल्याशिवाय त्यामध्ये कोणतेही जिन्नस घालायचे नाहीत. जर थंड पाण्यामध्ये आपण सर्व मसाले घातले तर चहा कडवट होण्याची शक्यता असते. त्यामुळे टपरीवर तुम्ही पाहिलं असेल की थंड पाण्यामध्ये मसाले घालत नाहीत. एकीकडे पाणी आपण उकळत ठेवले आहे, तोपर्यंत चहासाठी लागणारा मसाला कसा बनवायचा ते पाहूया. त्यासाठी इथे मी एक जायफळ घेतलंय. तुम्हाला प्रश्न पडला असेल की 3 कप चहामध्ये मी संपूर्ण एक जायफळ तर घालणार नाही ना. गणपती मंडळी, हे जायफळ मी तुम्हाला फक्त दाखविण्यासाठी घेतलेलं आहे. यामधील थोडासा तुकडाच आपण चहामध्ये टाकणार आहोत. 2 लवंगा, 3 काळी मिरी आणि 2 वेलदोडे, बस इतकंच. ही मसाले मी एका खलबत्त्यात वाटून घेणार आहे. सर्वप्रथम आल्याचे तुकडे खलबत्त्यामध्ये टाकून जरासे ठेचून घ्यायचे. असं आलं ठेचल्यामुळे त्यातून रस बाहेर पडायला मदत होते आणि चहामध्ये त्याची चव उतरली जाते. चहाचा मसाला बनवताना आलं घालणं गरजेचं आहे. चहा तुम्ही कोणत्याही सीझन मध्ये बनवत असाल तरी सुद्धा आलं घालायलाच हवं. त्याचं कारण म्हणजे आल्यामुळे पचनक्रिया सुधारते व रोगप्रतिकारक शक्तीही वाढते, तसेच विरणीपासून आराम मिळतो. आलं असं चांगलं कुटून झालं की यामध्ये आपल्याला 2 हिरव्या वेलच्या व थोडस जायफळाचा तुकडा घालायचा आहे. चहा बनवताना वेलची व जायफळ सुद्धा आवर्जून घालावीत, कारण बहुतेक जणांना चहा पिल्यावर ऍसिडिटी किंवा छातीमध्ये जळजळ झाल्यासारखं वाटतं, तर ते होत नाही. वेलची आणि जायफळ चांगली कुटून झाली. आता यामध्ये 3 काळी मिरी टाकून कुटून घ्यायचंय. लवंग व काळी मिरी जास्त घालायचे नाहीत, त्यामुळे चहा जास्त तिखट होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे तुम्हाला लवंग किंवा मिरी आवडत नसतील तर एखादा जिन्नस स्किप केला तरी चालेल. काळी मिरीमुळे सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो, पचनक्रिया सुधारते, अपचन, गॅस यासारख्या समस्या देखील कमी होतात. त्यासाठी लागणारा सर्व मसाला इथे मी कुटून घेतला आहे. हा मसाला तुम्ही बघू शकता असा जाडसरच आपल्याला कुटून घ्यायचा आहे. चहाचा मसाला आपला रेडी झालेला आहे. आपण चहासाठी ठेवलेल्या पाण्याला सुद्धा छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण तयार केलेला मसाला घालायचा. आपण मसाल्यात लवंगा कुटलेल्या नाहीत, त्या मी उकळत्या पाण्यात तशाच घालणार आहे. तुम्ही लवंगा सुद्धा मसाल्यात कुटून घेतल्या तरी सुद्धा चालते. लवंगांमध्ये सुद्धा अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. दाढदुखी, दातदुखी यापासून आराम तर मिळतोच, पण त्याचबरोबर हवामान बदलांमुळे होणारा सर्दी खोकला सुद्धा बरा होण्यास देखील मदत होते. टिप नंबर 2, आलं ठेचूनच का घ्यायचं, किसून का घ्यायचं नाही, हा प्रश्न तुमच्या मनात येतच असेल.
याचे कारण म्हणजे जेव्हा आपण आलं किसून उकळत्या पाण्यामध्ये घालतो तेव्हा जास्तीचा रस त्यामध्ये उतरला जातो आणि चहा कडवट होण्याची शक्यता असते. त्यामुळे आलं शक्यतो ठेचूनच वापरायची. आता या मसाल्यांना सुद्धा 1 ते 2 मिनिट मीडियम टू लो फ्लेमवर छान उकळून घ्यायचं, म्हणजे मसाल्याचा सर्व स्वाद या पाण्यामध्ये उतरला जाईल. इथे बघू शकता तुम्ही 2 मिनिटांनंतर याला छान उकळी आलेली आहे आणि याचा रंग सुद्धा बदललेला आहे. म्हणजेच आपण जे सर्व मसाले घातलेत त्याचा सर्व स्वाद या पाण्यामध्ये उतरलेला आहे. आता हे मसाले एकजीव झाले की यामध्ये आपल्याला घालायचे आहे चहा पावडर. बरोबर आहे ना? अगदी बरोबर. मी येथे 2 चम्मच चहा पावडर घालणार आहे. चहा पावडर कोणत्याही ब्रँडची तुम्ही घरात जी वापरता ती वापरू शकता. यामुळे मस्त चहा तयार होईल आणि चहाला रंग सुद्धा सुरेख येईल. चहा पावडर कमी घातल्यामुळे सुद्धा कधी कधी चहा पानचट होण्याची शक्यता असते. चहा पावडर घातल्यानंतर पळीने एकजीव करून मंद आचेवर 2 मिनिट उकळून घ्यायचं. जसजशी चहा पावडर पाण्यामध्ये मिक्स होत जाईल तसा चहाला आपल्या छान रंग येणार आहे. चहा पावडरमुळे चहाला छान टपरीवाल्यांकडे जशी चहा दिसते ना तसा रंग व टेक्स्चर येईल. सर्व मसाले व चहा पावडर उकळून झाले की त्यामध्ये आपल्याला दूध घालायचे आहे. तर दूध किती घालायचं? आपण 3 कप चहा बनवतोय, 2 कप पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये आपण 2 कप दूध घालणार आहोत. टपरीवाले हीच प्रोसेस व मेथड वापरतात ज्यामुळे त्यांचा चहा दाट सर्व मलाईदार बनतो. टिप नंबर 3. आणखी एक महत्वाची टिप म्हणजे दूध घालताना शक्यतो रूम टेम्परेचरवरच वापरा, म्हणजे थंडगार दूध घालू नका. जर जास्त फुल फॅट मिल्क असेल आणि थंडगार दूध तुम्ही गरम पाण्यामध्ये घातलं तर काय होईल, त्यावरची मलाई जी आहे ना ती सर्व निघून येईल आणि त्यावर तेलाचा तवंग दिसायला लागेल. त्यामुळे शक्यतो रूम टेम्परेचरवरच दूध वापरायचं. आता हे दूध सुद्धा आपल्याला खळखळून उकळी येऊ द्यायचं आणि थोडंसं आटून घ्यायचं. इथे मी गॅसची फ्लेम मंद केलेली आहे आणि मंद आचेवर दुधाला 1 ते 1.5 मिनिट थोडंसं आटून घ्यायचं, म्हणजे दूध चांगलं दाटसर बनत जाईल. इथे तुम्ही बघू शकता हळूहळू दुधाचा रंग सुद्धा हलकासा क्रीमी बनला आहे. आपण जे मसाले घातलेले आहेत त्या सर्व मसाल्यांमध्ये सुद्धा दूध व्यवस्थित एकजीव झालेले आहे. दूध उकळताना सुद्धा गॅसची फ्लेम मंदच ठेवायची, नाहीतर दूध उतू जाण्याची शक्यता असते. आता आपल्याला घालायची आहे सगळ्यात शेवटी साखर. इथे मी 6 चम्मच साखर टाकणार आहे, म्हणजे 1 कपास 2 चम्मच, तर 3 कपास 6 चम्मच साखर मी या मापाने घेतलेली आहे. तुम्ही चहा जर जास्त गोड पित नसाल किंवा आवडत नसेल तर साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, पण हे प्रमाण मीडियम आहे. आपली चहा जास्त गोडही नाही किंवा फिकीही होणार नाही. मी फार गोड चहा बनविणार नाही. अगदी टपरी स्टाईलला आपण चहा बघतोय, मी अगदी बरोबर साखर घालणार आहे. सुरुवातीला साखर घालायची नाही किंवा अगदी शेवटी सुद्धा साखर घालायची नाही. आपण थोडासा बदल केला ना तरी चहाची चव बदलू शकते. काही लोक काय करतात, सर्वात शेवटी साखर घालतात आणि लगेचच गॅस बंद करून टाकतात. तर तसं करायचं नाही. साखरेमधला कच्चेपणा आहे, जी साखर विरघळली जाते त्यामधला गोडसरपणा या चहामध्ये उतरला गेला पाहिजे. चहामध्ये शेवटी साखर घातल्यामुळे चहाला थोडासा पानचटपणा येतो. आपण म्हणतो ना जरा पातळ चहा झालाय, तर तो तसा होतो. त्यामुळे साखर आपल्याला या स्टेजला घालायची आहे आणि ती चांगली विरघळू द्यायची आहे. पदार्थ तेच असतात, 4च, फक्त चहा पावडर, पाणी, दूध आणि साखर. पण छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून थोडीशी बनविण्याची पद्धत बदलली की चहाच्या चवीमध्ये फार फरक पडतो. तुम्ही बघू शकता असा मध्ये मध्ये पळीने चहा ढवळत राहायचा, म्हणजे चांगला फेसाळलेला चहा तयार झाला पाहिजे. अगदी टपरी स्टाईल मध्ये मी सांगितलेल्या पद्धतीत तुम्ही एकदा जरी हा असा चहा बनविला की याच पद्धतीने तुम्ही पुन्हा पुन्हा चहा बनवाल याची मी तुम्हाला खात्री देते. एकदम दाटसर चहा होतो, अगदी टपरीसारखी टेस्ट सुद्धा येते. इथे छान चहाला उकळी आलेली आहे, व्यवस्थित रंग सुद्धा आलेला आहे. आपला चहा तयार झालेला आहे. आता लगेचच गॅस बंद करून आपण चहा कपात गाळून घेऊयात. तुम्हाला जर हा चहा आवडला असेल तर 1 कप माझ्यासाठी ठेवा. चहा करून पिल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, टी पार्टनर सोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.